नमस्कार. गेल्या आठवड्यात भारतात आणि जगभरात बरेच मोठे बदल झाले आहेत. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत, ज्यांचा परिणाम आपल्या भविष्यावरही होऊ शकतो. बरं, या आठवड्यातल्या काही मोठ्या बातम्या पाहिल्या तर एका बाजूला एका मोठ्या टेक कंपनीचं पतन दिसतंय, तर दुसरीकडे भारत एक सौर महाशक्ती म्हणून पुढे येतोय. आता गंमत म्हणजे या दोन गोष्टींमध्ये काही संबंध आहे का? चला शोधूया. चला तर मग सुरुवात करूया व्यवसायाच्या जगापासून. इथे आपल्याला दोन कंपन्यांची एक इंटरेस्टिंग कहाणी बघायला मिळते. एकीकडे यश आहे तर दुसरीकडे अपयश, आणि यातून भारतीय अर्थव्यवस्थेचं एक मोठं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. बघा, हे चित्र किती बोलकं आहे नाही का? भारतीय अर्थव्यवस्थेत काय उलथापरत सुरू आहे हे यातून स्पष्ट दिसतंय. एकीकडे पेटीएमसारखी मोठी कंपनी नियमांच्या जाळ्यात अडकलीये, आणि दुसरीकडे L&T सारखी कंपनी थेट स्वच्छ ऊर्जेच्या भविष्यात मोठी झेप घेतीये. तर नेमका काय घडला पेटीएमसोबत? ही टाईमलाईन बघा, सगळं स्पष्ट होईल. विजय शेखर शर्मा यांनी सुरू केलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवानाच RBIनं रद्द केला. आणि कारण काय दिलं? तर सोपं आहे, नियमांचं सतत उल्लंघन. म्हणजेच खास करून जे KYC नियम असतात ग्राहक पडताळणीचे, त्यात मोठी गडबड होती. आणि आता याच्या अगदी उलट चित्र बघा. L&Tने जपानसोबत काय जबरदस्त डील केलीये. या करारामुळे भारत फक्त स्वच्छ ऊर्जा तयारच करणार नाहीये, तर तो एक मोठा निर्यातदार म्हणूनही जगात पुढे येईल. भारताच्या ग्रीन एनर्जीच्या स्वप्नांसाठी हे खूप मोठं महत्त्वाचं पाऊल आहे, हे नक्की. बरं, ही उलथापालथ फक्त आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रातच नाहीये, राजकीय वर्तुळातही बरीच हालचाल दिसतीये. चला तर मग एक नजर टाकूया की सत्तेच्या या खेळात कोणते नवीन चेहरे आलेत आणि कोणते महत्त्वाचे बदल झाले आहेत. या आठवड्यातला एक मोठा राजकीय भूकंप तो या एका आकड्यात दडलाय. आकडा आहे 7. हे तेच 7 खासदार आहेत ज्यांनी आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय. अर्थात या एका मोठ्या बदलामुळे राज्यसभेतली राजकीय समीकरणं आता नक्कीच बदलणार आहेत. आता बोलूया नीती आयोगाबद्दल, म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. हा आयोग म्हणजे भारताचा एक प्रकारे थिंक टँक आहे, जो देशाच्या विकासाची दिशा ठरवतो. त्यामुळे साहजिकच इथल्या नेतृत्वात होणारा बदल खूप महत्त्वाचा ठरतो, कारण त्याचे निर्णय थेट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम करतात. तर मग या महत्त्वाच्या पदांवर आता कोण आलंय? बघा, अशोक लाहिरी आणि राजीव गौबा यांच्यासारखे अनुभवी लोक आता नीती आयोगाची सूत्र सांभाळणार आहेत. आणि हे महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्याच निर्णयांवर देशाच्या अर्थव्यवस्थेची पुढची दिशा ठरणार आहे. चला आता जरा मोठ्या कॅनव्हासवर बघूया, म्हणजे जागतिक स्तरावर भारताचं स्थान कुठे आहे. आपण दोन महत्त्वाचे रिपोर्ट्स बघणार आहोत. एकात भारताची प्रगती दिसते, तर दुसऱ्यात काही मोठी आव्हानं, आणि हे दोन्ही रिपोर्ट्स ऊर्जा आणि पर्यावरणाशी संबंधित आहेत. ही बातमी खरंच खूप मोठी आहे. एका ग्लोबल रिपोर्टनुसार भारत आता जगात सौर ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर पोहोचलाय. आणि विचार करा, फक्त 2025 या एका वर्षात आपण तब्बल 38 गिगावॉट नवीन क्षमता तयार केलीये. ही खरंच एक जबरदस्त कामगिरी म्हणावी लागेल. पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, नाही का? भारत एका बाजूला रिन्युएबल एनर्जीमध्ये एवढी मोठी झेप घेतोय, पण त्याचवेळी सॅटेलाईटवरून केलेल्या एका नवीन स्टडीमधून पर्यावरणाबद्दलची एक वेगळीच आणि थोडी चिंताजनक बाजू समोर येते. या ग्लोबल सॅटेलाईट स्टडीमध्ये जगातल्या सर्वाधिक मिथेन उत्सर्जन करणाऱ्या 25 लँडफिल साईट्स शोधण्यात आल्या, आणि त्यात दुर्दैवाने भारतातली 2 ठिकाणं आहेत, सिकंदराबाद आणि मुंबई. आणि हे गंभीर का आहे? कारण मिथेन हा एक खूप शक्तिशाली ग्रीनहाऊस गॅस आहे, जो पर्यावरणासाठी एक मोठा आव्हान बनला आहे. बरं, आता राजकारण आणि अर्थव्यवस्था या गंभीर विषयांच्या पलीकडे जाऊया आणि काही इतर इंटरेस्टिंग क्षेत्रांकडे वळूया. चला बघूया, विज्ञान, खेळ आणि संस्कृतीच्या जगात काय नवीन घडामोडी आहेत. विज्ञानाच्या क्षेत्रात नासा एक नवीन आणि खूप पॉवरफुल स्पेस टेलिस्कोप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही दुर्बीण आपल्याला डार्क एनर्जी आणि डार्क मॅटरसारखी विश्वाची मोठी मोठी रहस्य उलगडण्यासाठी मदत करणार आहे. आता वळूया खेळाकडे. बॅडमिंटनमधली एक प्रतिष्ठित स्पर्धा थॉमस अँड उबर कप. तर 2026 मध्ये ही स्पर्धा डेन्मार्कमध्ये होणार आहे. आणि एक फॅक्ट सांगायचा तर इंडोनेशियाने आजपर्यंत तब्बल 14 वेळा थॉमस कप जिंकलेला आहे, जो एक रेकॉर्ड आहे. आणि शेवटी साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील एक छान बातमी. युनेस्कोने 2026 साठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून मोरोक्कोची राजधानी असलेल्या रबात शहराची निवड केली आहे. पुस्तकप्रेमींसाठी ही नक्कीच एक आनंदाची गोष्ट आहे. तर हा होता या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.
कॉर्पोरेट जगातली उलथापालत पाहिली, राजकीय बदल बघितले आणि जागतिक स्तरावर भारताची बदलती प्रतिमा सगळंच पाहिलं. पण एक प्रश्न उरतोच की या सगळ्या कथांमधून, म्हणजे कॉर्पोरेट जगताची कहाणी असो, राजकीय बदल असोत किंवा जागतिक महत्वाकांक्षा असो, यापैकी कोणत्या गोष्टीची चर्चा आपण 2027 मध्येही करत असू? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?